O2 प्रवीण. यस, धन्यवाद महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. इव्हन जोडी तुम्ही आता व्यासपीठावरती पाहिलेत की महाराष्ट्र नव्हे तर भारत टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वाधिक बाईकची आपण स्पर्धा पाहिलीत. केंद्रीय मंत्री चषक, अर्थातच कपिलजी पाटील साहेब यांचे दोन शिल्लर तुम्ही पाहिलेत. सुकेशजी डाके साहेब, उपसरपंच अंजूर आणि निलेशजी पाटील साहेब, ही जोडी तुम्ही पाहिलात आणि त्यांच्याच माध्यमातून F1 जोडी 11 RCC पेठ संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. इथे आयशा 11 वाघोलीवाडा क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष ND शेठ पाटील साहेब बुरदुल यांचं आगमन झालेलं आहे. 40+ अध्यक्ष आहेत. यावर आपण व्यासपीठावर आपलंही सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई नितेश पाटील चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत आहे. थँक्यू महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. भूमी 11 मांडा विरुद्ध स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर. आकाश शेठ यांनी शिरडोन यांनी पॅक केलेला हा संघ तुम्ही पाहू शकाल. मला वाटतं हेडुटने संघ देखील त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये पुरस्कृत करून गेलाय आणि तोही संघ मात्र या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी त्यांची आपण पाहिलीत. हे स्क्रीनवरती प्रेक्षक आमचे पाहताय स्पर्धेचा आनंद घेत असताना. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. 4000हून अधिक प्रेक्षक या मॅच मध्ये जोडले गेले आणि मागचा सामना तितकाच चित्तथरारक आम्हाला पाहायला मिळाला. भूमी 11 मांडा कॅप्टन वन द टॉस, डिसाइडेड टू फर्स्ट फील्ड आणि फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. पहिली जोडी अतुल आणि सिद्धू. जगन नाना आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलला उचलतील. एका धावेने डावाची सुरुवात करत असताना तुम्ही पाहू शकाल अतुलला. अतुल मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिला. त्याने भरीव कामगिरी केली आणि बाबूशा आता चर्चा केली होती की ज्या पद्धतीने श्रीलंका टीम मध्ये तुम्ही सर्वाधिक जास्त वर्ल्ड मधील टॉपचे स्पिनर पाहू शकाल. मग कमिंडो मेंडेस असेल, वनुंदो हसरंगा, अजंता मेंडिस सारखे दिग्गज फिरकी गोलंदाज तुम्ही पाहिलात आणि तसेच तुम्ही वाडेकर टीम मध्ये या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फिरकीचे सर्वाधिक गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. जेव्हा त्यांचे सलामीचे गोलंदाज कधी कधी भरपूर महागडे षटक टाकतात परंतु तितकेच दर्जेदार कमबॅक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बीट झालेत. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. कदाचित बॉल व्यवस्थित कलेक्ट केला असता तर नक्कीच हा यष्टीरक्षक आपली यष्ट्या उद्ध्वस्त करून त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला असता. कदाचित थोडासा दुखापतग्रस्त आहे त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी होत आहेत चेंडू कधी कधी कलेक्ट करण्यासाठी आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना जगन पाटील चांगली गोलंदाजी करतात राऊंड द विकेटने. डाऊन साइडला अलोंग द कार्पेट. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी 5-4 षटकांची लढत असेल आणि मागचा सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळाला. भूमी 11 मांडा संघाने 6 धावा डिफेन्स केला आणि त्यांच्या कॅप्टनला जेव्हा विचारलं होतं महागुरु यांनी की बाईट मध्ये की कसं पाहाल या मैदानाकडे आणि त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या मॅच मध्ये वाडेकर संघाने दमदार गोलंदाजी केली. कदाचित स्पिन अटॅकला थोडीशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल आणि तसंच झालं. बॅकफुटला गेले होते. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या खेळाडूला बीट करून चेंडू झाला डीप स्क्वेअर लेगला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतात बॉलला अडवतील. टू मॅय परंतु शेवटच्या क्षणाला अतुलचा कॉल स्वीकारला सिद्धू पाटील यांनी आणि तोपर्यंत 2 धावा कलेक्ट करतायत. सेन्सिबल क्रिकेट युक्तीने देखील तुम्हाला या ठिकाणी खेळावं लागतं मैदानावरती आणि इथे धावा मिळतायत. त्या दोन धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ कमीत कमी 4 षटकांमध्ये 40 ते 45 पर्यंत जरी पोहोचला तर त्यांच्या गोलंदाजांमध्ये ती क्षमता आहे की धावा त्या डिफेंड करू शकतात. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि झेल मात्र कॅरी करत असताना पहिला धक्का टीम स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला. बॅट्समन अतुल बॅक टू द पवेलियन. हे स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. दरवर्षीप्रमाणे आपण बुर्दुलच्या या क्रिकेट नगरीमध्ये नाईटची स्पर्धा पाहतो. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल, ग्रामस्थ मंडळ बुर्दुल ही घेतलेली मेहनत आणि हे तुम्ही क्रीडांगण हे तुम्ही ड्रोनच्या साहाय्यानं या स्पर्धेचं तुम्ही हा व्हिडिओ शूट पाहू शकाल. स्नेहाताई पाटील विद्यमान सरपंच
या स्पर्धेसाठी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो, आयोजक श्री नितेश पाटील साहेब, प्रोप्रायटर वालदेश्वर एंटरप्राइजेस, पाहिलेलं हे स्वप्न, आणि प्रवीण मात्रे असतील, सागरभाई, सुधीर, संपूर्ण जय गावदेवी 11 बुर्दुल सर्व खेळाडू यांनी घेतली ही मेहनत आणि आज यशस्वी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी होते. एवढं सोपं नाहीये रोशन, एवढे मोठे लॉट्स तयार करणं आणि प्रवीण मात्रेने घेतलेली मेहनत, जय गावदेवी बुर्दुल संघाने घेतलेली मेहनत, आज टॉपचे दिग्गज संघ तुम्ही स्पर्धेमध्ये पाहताय. यावेळी साऊंड साइडला बॉलला खेळून काढले, क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटचे दूरवरून, डीपला बॉल अडवतील, फक्त एकच धाव मिळेल. पॉवरफुल षटक पाहायला मिळाला भूमी 11 मांडाकडून जगन पाटील यांचं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा 1 गडी बाद. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आयशा या नावाने अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थाने संघांना नेहमी सातत्याने प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राधान्य देत असतात. ते श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष तथा आयशा 11 वाघविलीवाडा क्रिकेट संघाचे दमदार पुरस्कर्ते एनडी शेठ पाटील, रायफल डबल हिंद केसरी रायफल बैलाचे मालक सुद्धा आहेत आणि त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एनडी शेठ पाटील साहेब आपला आम्ही सरपंच सौभाग्यवती स्नेहाताई निलेश पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि मैत्री फार्म हाऊस नावडेगाव चे सरजा बैलाचे मालक महेश यांचं इथे आगमन झालेलं आहे. नितीनदादा पाटील यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलेही स्वागत आहे. एनडी शेठ पाटील पाहू शकाल, 10 सरकार, रायफल आणि वजीर बैलाचे मालक, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला असे त्या रायफल आणि वजीर बैलाचे मालक एनडी शेठ तुम्ही यांना पाहताय की ज्या पद्धतीने महागुरु आत्ताच झालेली स्वर्गीय रामचंद्र मडी प्रतिष्ठान उसाटण्याची स्पर्धा आयशा 11 वाघिलीवाडा क्रिकेट संघाने दमदार खेळ केला आणि सूरज पाटील त्या स्पर्धेमध्ये बायकरमॅन ठरला. त्या संघाचे पुरस्कर्ते या ठिकाणी स्वागत करतो आम्ही एनडी शेठ पाटील यांचं. ते चिंटू आलेत गोलंदाजी मार्कवरती, 5 धावा धावफलकावरती. नशीबही आपल्या समोर हरण्यास तयार असतं, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे आणि त्याच उद्देशानं इथे खेळ करतायत दोन्ही संघ. बोला तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला ट्रॅव्हल केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, सीमारेषेलगत बॉलला अडवतील, 1 धाव नक्कीच मिळेल. थोडीशी कलेक्टिंग खराब होती, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बॉलला कलेक्ट केला, 1 धाव मिळेल. एक धावे का होईना. जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघ टार्गेट स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघ टार्गेट सेट करत असताना त्यांना माहिती आहे की 5 षटकांची मॅच नाही, ही 4 ओव्हरची मॅच आहे, त्याच्यामुळे एकच पॉवर प्ले त्यांच्याकडे होता. एखाद्या बॅट्समनला आता चार्ज घ्यावाच लागेल. सिद्धू तयार. उखळवर टाकलेला चेंडू होता, टॅप केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक येतात, अडवतील, फक्त एकच धाव. 1 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. थोडीशी पडझड झाल्यानंतर कदाचित बॅकफुटवर गेला की काय, परंतु सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील कुठल्या तरी एका खेळाडूला आता एक्सिलेटर पाय ठेवावा लागेल, धावांचा ओघ इथे सुरू ठेवावा लागेल. व्हेरी गुड बॉलिंग, ॲक्युरेसी किती खूप सुंदर या गोलंदाजाची, कारण ज्या पद्धतीने मांडा संघाला पहिल्या मॅच मध्ये 3 बॉलची पेनल्टी दिली होती, त्याच्यानंतर एक फिल्डिंग खराब झाली होती, लॉंग ऑफला तिथे चौकार आला होता, ती किती महाग ठरली त्यांनाही माहिती होतं, पण त्यांनी केलेलं कमबॅक जबरदस्त. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले, स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटला, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. क्षेत्रामध्ये रायफल आणि वजीर एनडी शेठ 10 सरकार यांचं हे संगीत तुम्ही ऐकलात. नेक्स्ट मॅच त्यांचीच टीम पाहायला मिळेल, आयशा 11 वाघिलीवाडा विरुद्ध पृथ्वी 11 कासार वडवली. दोन्ही टीमला हा पुकार असेल टॉस करण्यासाठी यावं. बॅटच्या रडार मध्ये, परंतु क्लिअर होईल का, क्षेत्ररक्षक आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. मांडा संघ आज या स्पर्धेमध्ये 100% एफर्ट देत असताना 900 ठिकाणी फिल्डिंग आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खेळाडूसाठी. जबरदस्त फिल्डिंग. चला पंच रिव्ह्यू चेक करतायत, कदाचित बॉल व्यवस्थित अडवला की नाही यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. तिसऱ्या पंचाला विनंती करतो आम्ही, यावं आपण आमच्या कंट्रोल रूम मध्ये, तुम्हाला चित्र दाखवलं जाईल. परफेक्ट बॉल क्लिअर झाला की नाही, की बॉलला अडवलं गेलंय. प्रयत्न खूप चांगले होते खेळाडूचे आणि 100% एफर्ट त्या ठिकाणी दिलाय. आणि हेच तर वैशिष्ट्य असतं, जेव्हा तुम्ही फिल्डिंग जबरदस्त करता, चांगली फिल्डिंग करता, तेव्हा तुमच्या गोलंदाजाचं प्राधान्य वाढवलं जातं. गुड फिल्डिंग. तिसऱ्या पंचांच्या इशारा येईल ते सेफ. फक्त धाव मिळेल या बॉलवरती, एकच धाव. 11 धावा
पृथ्वी 12 धावा झाल्या धाव फलकावरती. कासरवडवली पृथ्वी 11 आणि आयशा 11 वाघुलीवाडा डान्सिंग डाऊन विकेट. परत आली त्यांचा उपयोग केला आणि लॉंग ऑनच्या वरून बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. भरपूर प्रतीक्षेनंतर आलेला हा सिद्धूच्या बॅटमधून षटकार. इलेव्हन वाघिलीवाडा या दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा दुसरा पुकार आहे आणि स्पर्धेची नियमावली आहे. वर्तमान लढत मैदानामध्ये सुरू असताना खऱ्या अर्थाने वर्तमान लढत संपल्यानंतर तिचा पूर्वार्ध संपल्यानंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. एनडी शेट दादा सरकार तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. एनडी शेट म्हटल्यानंतर नारायण शेठ पाटील प्रेमाने त्यांना एनडी शेट सातत्याने आपण पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती. प्रणित पाटील खेळताय 5 वरती आणि सिद्धू मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ दी जय जलेश्वर स्कायरा 11 वाडेगर टीमचा हा सर्वात अनुभवी खेळाडू लढतोय संघासाठी. संघर्षामध्ये स्वतःला सावरत असताना तिसरे षटक फईम आला घेऊन. आईएस फईम आपका स्वागत है आणि आलेला ठोकलाय पहिलाच षटकार. तुम्ही पाहिलात फलंदाज प्रणित याच्या बॅटमधून पहिली 2 षटकं थोडासा अडखडत होता स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेगर क्रिकेट संघ. परंतु संघर्षाच्या वेळी कधी रडायचं नसतं कारण संघर्षातून नेहमीच आपलं अस्तित्व निर्माण होतं. कारण छत्रपती शिवरायांनी सांगितलंय आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना तरी घाबरून जाऊ नका. त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं आणि लढत राहायचं. आणि ते लढत असताना मैदानावरती तुम्ही पाहताय यावेळी जय जलेश्वर स्कायरा 11 वाडेगर क्रिकेट संघ षटकार ठोकलाय. कदाचित तो बॉल देखील हरवलाय त्याच्यामुळे नवीन बॉल या ठिकाणी दिला जाईल आणि जेव्हा नवीन चेंडू दिला जातो त्याच्यामुळे बॅट्समनला अडचणी होत आहेत. आणि पाहूया जेव्हा मॅच बॉल येईल तेव्हा तो प्लेयरसाठी दिला जाईल. परंतु इथे तुम्हाला नवीन चेंडूची पूर्तता आता मैदानावरती. संघर्षातून पल काढण्यासाठी हजारो कारणं सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात. स्वाभिमान आणि हिंमत या 2 गोष्टी बाजारात मिळत नाही तर त्या रक्तातच असाव्या लागतात. बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. 1 धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेतात की नाहीये परंतु माघारी पाठवले सिद्धू यांनी. त्यांना माहिती आहे प्रणित चांगल्या लयमध्ये आहे त्याला थांबवणं मैदानावरती गरजेचं असेल त्याच्यामुळे 1च धाव मिळेल. स्ट्राईक रोटेशन होईल. आता स्ट्राईक एंडला येत आहेत ते सिद्धू पाटील संघाचे संघनायक. टीमचा कॅप्टन कसा असावा हे स्वतः उत्तम उदाहरण देत असताना कदाचित मॅच बॉल आला की काय. येस मॅच बॉल आलाय त्याच्यामुळे हा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा दिला जाईल. 25 धावा प्रोजेक्टिव्ह स्कोर जर आपण विचार केला तर 40 धावा कदाचित इथे बनवू शकतील. करंट रन रेट 10.71 ची ही सरासरी मैदानावरती राखत असताना वाडेगर क्रिकेट संघ क्या भरपूर मोठी हाय कव्हरच्या दिशेने आपला क्लास सादर करत असताना स्टँड अँड डिलिव्हर चांगला फटका बॉल जाईल कव्हरच्या दिशेने थ्रू दी कव्हर 4 रन. अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा माझा शिवछत्रपती. त्यांचं संगीत आपण ऐकलं. शक्ती बुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा माझा राजा शिवछत्रपती. आणि छत्रपती शिवरायांचं हे संगीत एक मावल्यांना घेऊन 18 पगड जातींना घेऊन एकत्र घेऊन आज स्वराज्याची निर्मिती केली. तर राजे छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही ऐकताय. डान्सिंग डाऊन विकेट. शॉट पॉइंटला कोणी खेळाडू नाहीये. डीप पॉइंट सीमा रेषा पार अजून एक येईल चौकार. धावा लागतात त्या 33. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या थोडी कमी होती आणि आता चार्ज घेतलाय प्रणित पाटील आणि सिद्धू पाटील या फलंदाजांनी. 33 धावा हळूहळू प्रोजेक्शन वाढत असताना 47 धावापर्यंत पोहोचू शकतं. परंतु हीच जर बॅटिंग राहिली तर धावा आणखी होऊ शकतात. प्रॉपर टायमिंग. दॅट्स अ बिग हिट.
लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमा रेषा पार साइड सीनच्या दिशेने ठोकला सिद्धूने षटकार. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष आणि रायफल बैलाचे डबल हिंद केसरी रायफल बैलाचे मालक एनडी पाटील साहेबांच्या वतीने समालोचन ग्रुप साठी 2000 रुपये आणि डीजे मास्टर साठी 500 रुपयाचं इथे बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यस जय पवार सर चेक करतायत. यस चला तिसरे पंच या आपण तिसऱ्या पंचांना विनंती करतो प्रवीण कमिटी मेंबर्स चला कदाचित चेक करतायत. पंचांना देखील डाऊट असेल त्याच्यामुळे कधी कधी निर्णय जर चुकीचा गेला तर व्हिडिओ येतो त्याच्यामुळे पंचांना दोष दिला जातं आणि त्याच्यामुळे हे चेक करतायत पंच. पाहूया षटकार आहे की नाही यासाठी हा डिसिजन. शेवटच्या क्षणाला भरपूर चांगली उडी मारली परंतु बॉल कदाचित बाहेर पडलाय की आतमध्ये यासाठी चाचपणी केली जाईल. बरोबर चेक करा प्रवीण आणि त्याच्यानंतर हा निर्णय तुम्ही पोहोचवा. बाकी 12वा खेळाडू तुम्ही शांत राहा. योग्य तो निर्णय पंच देतील. ऑफिसचे अंपायर देखील आलेत. चला पंच हाताला लागून बॉल आतमध्ये पडलाय की बाहेर तर तिसरे पंच निर्णय देतात या ठिकाणी. बघा तिथे आमचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती असेल जर तुम्हाला कव्हर परफेक्ट दिसला असेल तर यस आयोजक प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. धन्यवाद प्रेक्षक मायबाप तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही योग्य डिसिजन दिलात कारण थोडासा कव्हर झाला नाही त्याच्यामुळे हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. तमाम प्रेक्षक मायबाबाचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. षटकार आलाय 39 धावा धाव फलकावरती. फलंदाज तयार. तो पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पायाचा वेग घेणार चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जाईल. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल तिथे अडवला जाईल. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पाहता 3 षटकं कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 40. 2 ओव्हरमध्ये 18 होत्या परंतु या ओव्हर्समध्ये 22 धावा ठोकल्या गेल्या आणि स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट संघ आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर खऱ्या सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ते शुभेच्छा आलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील दिग्गज पुरस्कर्ते अर्थात पॅकर्स कर्जत तालुक्यातील सालवड गावचे गणेश शेठ कदम यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेश शेठ कदम तुमचं आणि आमचे दमदार समालोचक रोशन पाटील तारा यांचं या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने नितेशदादांच्या वतीने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. बघा जसं मगाशी गाणं वाजलं की डोंगराच्या आड श्री मलंगड आपल्याला पाहायला मिळतो आणि जसं संगीत वाजलं तसा आदेश शेलार आणि मला वाटतं त्यांच्या समवेत सर्वेशचा डान्स पाहिला त्याच्यानंतर आदेशाचं वाटलं की ढोलकी वादक आहेत की काय आणि त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. नेक्स्ट मॅच आयशा 11 वाघिवलीवाडा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी पृथ्वी 11 कासारवाडवली. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ बॅकफुटला गेले. पॉइंटच्या वरून बॉलला ट्रॅव्हल करत असताना डीप पॉइंट सीमा रेषा पार. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट सावकार. स्पर्शाने पवित्र झाली ही माती ज्यांच्या नावाने फुकते गर्वाने आमची छाती. आमचे दैवत राजे शिव छत्रपती हे छत्रपती शिवरायांचं संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताय. मैदानावरती तुफानी फलंदाजी 9 बॉल 27 धावांवर खेळतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु यशोदाने तेवढी चालाकी दाखवली तोपर्यंत बॅट्समन सुरक्षित पोहोचलेत क्रीजमध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना अडचणींवर मात करून आता पुढची वाटचाल करत असताना तुम्ही पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले बघता या बॉलवरती स्टेप आउट झाले होते अगदी थोडेसे पुढे सरसावले परंतु शेवटच्या क्षणाला मोक्याला ते क्रीजमध्ये सुरक्षित राहिलेत आणि नॉट आउटचा इशारा येईल पंचांचा. 10 बॉल 27 सिद्धू पाटील 7 बॉल 14 प्रणित 200च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी. 50चा आकडा पार करण्याच्या दिशेने पाहतायत परंतु याच अशोक दिंडानं ज्याने मगाशी सांगितलं की मी गोलंदाजी करत नाहीयेत पण त्यांनी 6 धावा डिपेंड केल्या आणि इथे देखील तशीच गोलंदाजी करत असताना जबरदस्त झेल टिपलाय. लीडिंग एज फलंदाज होईल बाद. सिद्धूची ही बॅटिंग इनिंग मात्र समाप्त होत असताना दुसरा धक्का.
गणपतशेठ गायकवाड विद्यमान आमदार कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ आणि त्यांची उपस्थिती फायनलच्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने प्राप्त होणार आहे. निश्चित स्वरूपात आपण पाहतो आता ज्यांचं आगमन झालं अक्षय पाटील तोंडरे, गिरीश पाटील तोंडरे, प्रेम जाधव, मधुकर पाटील, आर्यन पाटील, रोहित पाटील, विठोबा म्हात्रे, रामा म्हात्रे आणि नामदेव म्हात्रे आपल्या सर्वांचं मोहन म्हात्रे सर्वांचं स्वागत. ओटू प्रवीण जबरदस्त कमबॅक करत असताना तुम्ही पाहताय अशोक दिंडा अर्थात अशोक येडे ज्याने 6 धावा डिफेंड केला. तो आतापर्यंत चांगली गोलंदाजी चौकार जरूर आलाय, फक्त एकच विकेट त्याला. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट कदाचित झाला असता, परंतु इथे नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही थ्रो पाहाल तिथे फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागेल. चांगलं कमबॅक या ओव्हर मध्ये होत असताना आमदार संगीत बुर्दुल गावाचं आज बुर्दुल टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही नेहमीच सातत्याने पाहताय आणि नेहमीच आज त्यांचं दमदार त्यांचं हे मैदान अगदी खेळाडूंना पोषक असं वातावरण या मैदानावरती निर्माण झालंय. 2 दिवस प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आणि आजही तितकेच दादा संघ जवळजवळ 5 ते 6 हजार युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आनंद घेत असताना अगू टप्पाचा बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे. तिथे वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडेसे चाचपडत होते तोपर्यंत फायदा उचलला बॅट्समन दोन्ही सर्वेश आणि प्रणितने 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर पृथ्वी 11 कासार बनवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अंदूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच केतन शेठ तरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला आपले परममित्र प्रवीण म्हात्रे बुर्दुल हे व्यासपीठावर आमंत्रित करतात, यावं आपलं स्वागत आहे. मोठा फटका खेळले स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, परंतु झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? एकच धाव आणि इथे पहिला डाव समाप्त होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनवल्यात त्या 47 आणि विजयासाठी 12.00 च्या सरासरीनं 48 धावांची गरज असेल. महागुरु भूमी 11 मांडा संघ मागची रामबाग चषकची स्पर्धा खेळला, तिथे आपण पाहू शकाल की मुरबी विरुद्ध भूमी 11 मांडा सामना झाला होता. जवळजवळ 85 धावांचा पाठलाग करत असताना मुरबी संघाच्या ओंकारनं 50 धावा ठोकल्या आणि पहिली बॅटिंग जेव्हा अभय भूमी 11 मांडा त्याने अर्धशतक ठोकला होता, तिथे संघ जिंकला मुरबी, परंतु त्याचाच वचपा या स्पर्धेमध्ये जगन नाना आणि त्यांच्या सेनाने काढला. म्हणजे 1 जीत 1 हार हे सातत्याने बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. 48 धावा कशा होतील की थांबवल्या जातील याचं धावतं वर्णन घेऊन जाऊया या ठिकाणी बाबूशा यांच्याकडे. तर इथे नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभास्ते. एनडी शेठ पाटील साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. एनडी शेठ पाटील साहेब या आपल्या शुभास्ते नितेदादाने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. एका बाजूला सुमितला पाहतो आम्ही. आयशा 11 वाघिलेवाडा आणि त्याचे पुरस्कर्ते एनडी शेठ पाटील साहेब आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पृथ्वी 11 कासार बडवली संघनायक या नाणेफेक केली जाईल. पृथ्वी 11 म्हटलं तर केतन शेठ तरे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. एनडी शेठ या. हा आमचे नितेश दादा एकच वादा नितेश दादा यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेकीचा कौल इथे निश्चित स्वरूपात पृथ्वी 11 कासार बडोली क्रिकेट संघाच्या बाजूने निश्चित स्वरूपात इथे नाणेफेकीचा कौल संघनायक नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथमतः काय कोणता निर्णय स्वीकारणार आहात? एका बाजूला पाहतो रायगड ग्रामीण मधला खऱ्या अर्थाने एक ताकदवार प्रतिभाशाली संघ म्हणजे आयशा 11 एनडी शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. फलंदाजी त्यांची खूप मोठी भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. कमीत कमी कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करून पहिल्यांदाच आम्ही त्यांच्यासमोर सामोरं जातोय.
इथे खऱ्या अर्थाने जी विकेट आहे फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी अतिशय नंदनवन ठरत आहे, पोषक ठरत आहे गोलंदाजीसाठी. ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघातील गोलंदाजांना या सामन्यामध्ये तुम्ही काय संदेश देणार? बघूया, आम्ही पहिल्यांदा खेळतो म्हणून आम्हाला अंदाज नाही त्या टीमचा. कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. एकंदरीत आयोजन पाहतो वालदेश्वर एंटरप्राइजेसचे ओनर्स नित्यदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आली. त्या स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. काय सांगू शकाल एकंदरीत आमच्या नित्यदादांच्या या आयोजनाबद्दल? प्रथमतः 2 वेळा आम्ही येऊन गेलो. एकदा सेमीफायनलला पराजित झालो आणि एकदा क्वार्टर फायनलला झालो आणि या नाईट स्पर्धेत पहिल्यांदाच आलो इथं आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तर सुमितकडे बोलूया. सुमित नाणेफेक गमावलेले आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. प्रथमतः फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60% क्रॉस करण्याचा प्रयत्न. तुमच्या संघातील अष्टपैलू खेळाडू सूरज पाटील याच्याकडून ह्याचे कॅप्टन म्हणून कशा प्रकारचे तुम्हाला खऱ्या अर्थाने अपेक्षा असतील? अपेक्षा जर असतील टीमकडून पण अपेक्षा. जय गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात. एकंदरीत आजचा तिसरा दिवस आहे. खऱ्या अर्थाने कसं आयोजन वाटलं, तुम्ही काय सांगू शकले स्पर्धेबद्दल? आयोजन खूप आहे, चांगलं आयोजन आहे. आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यांच्या दादांचा. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला ऑल दी बेस्ट. मान्यवरांचा यथोचित सन्मान सुद्धा इथे केले जाईल. सुशांत दादा मुकादम दादा या. सुशांत संघनायक नाणेफेक जिंकलेले त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. कासार वडवली फलंदाजीसाठी आयशा 11 वाघिलीवाडा क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. सुशांतचा सन्मान इथे केला जात आहे. नित्यदादांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन वलू या सामन्याकडे बाबूशा आणि रोशन पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. महागुरु MD गडगे सर, चंद्रन पनवेल यांची उत्तम दर्जाची निवेदनाची भूमिका पाहायला मिळते या सरपंच चषकामध्ये. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सश्री अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला बॉल भन्नाट वेगानं पूर्णपणे मार्गस्थ होत असताना पाहिलं. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कपिल पाटीलला पाहतो. उत्तम दर्जाचं गुणसंख्याक लेखन भाया म्हात्रे उसाटणे आणि त्यानंतर जतीन गोंधळी उसाटणे A1 दर्जाचे हे आपण स्कोरर पाहतो. त्यांचंही मनस्वी आभार आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. अगदी पल्ला पाहिला तर 48 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम भूमी 11 बांडायला. टीम वाडेगर. एक दमदार लढत या दोन संघांदरम्यान इथे पाहायला मिळेल. पहिला धुरंधर गोलंदाज कपिल पाटीलचा वापर केलाय. पहिलाच बॉल लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहिली. चेंडू क्रमांक 2 अगदी पूर्णपणे रनअप काहीसा कमकुत पाहायला मिळतो, परंतु वेग प्रचंड राहिलाय गोलंदाज कपिल पाटीलचा. ओहो, पाकुडला जात उत्तम दर्जाचा हा पंच पाहायला मिळतो आणि सरपंच चषकातील हा धमाकेदार चौकार. ₹20,500 मतांनी त्या निवडून आल्या आमदार मान्य सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड. ओहो, दहाडलाय हा वाघ, दहाडलाय. पाठोपाठ पाहिलं तर लगातार 2 चौकार. चांगल्या दर्जाचं पाठरखम पाहायला मिळतं. फलंदाज बॅटिंग मार्क वरती केतन भाकरे आणि नौशाद अन्सारी. अलीकडच्या मॅच मध्ये अगदी 16 चेंडूमध्ये 36 धावा बनवल्या होत्या अन्सारीनं आणि त्यानंतर A1 जोडी अर्थातच केतन भाकरे आता आक्रमक झालाय. पाठोपाठचे सलगचे 3 चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट. पायऱ्या कोण चढेल? केतन नंबर 1 दर्जाचा हा फटका अगदी गुडघ्यांचा वापर करत त्यानं हा फटका टोलवलाय. लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून हा शिरकाव करणारा इथे आपण फटका पाहिला. 3 चेंडूमध्ये अगदी उत्तम दर्जाचे फटके त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सांघिक कोठा पाहिला तर अगदी बिन गडी बाद 13 धावा धावपटलावरती. समीकरणाचा विचार केला 20 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. अलीकडचा फटका पाहिला होता स्वीट चिटचा देखना मारा होता. काय भेदकता पाहायला मिळते?
रोशन सर लगता नहीं है कल केतन मात्रे से पहले यहाँ पर केतन भाकरे का शो देखने को मिल रहा है। बहुत बढ़िया देखिए अगला मैच में फाइट मुकाबला रहेगा। यहाँ पर टारगेट देखिए, यहाँ से टारगेट कितना भी बना लीजिए भाई, ये अनिश्चितताओं से भरा हुआ खेल इसलिए कहा जाता है। लेकिन कोई बात नहीं, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। ओ ये चलिए मुश्किलों से लड़ते हुए गोइंग 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 6 बात आहे, केतन भाकरे हा फलंदाज आक्रमकतेने खेळतो, त्याचा करिश्मा, त्याचा जलवा, अद्भुत, अनाकलनीय, अविस्मरणीय फटकेबाजी, जणू काय आंतरराष्ट्रीय सामना पाहतो की काय अशी प्रचिती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। काय तलवारबाजी। नेक्स्ट बॉल, अगली पेशकश कॉपी बुक स्टाईल, हा फटका खेळलाय, अजून एक काउंटर अटॅक, 4 रन। आहे कुमार मडवी वाघिलीवाडा आणि त्याचबरोबर लालचंद गावण यांचे मनपूर्वक स्वागत करतो। रोशन या स्पर्धेचा जर विचार केला, स्वर्गीय मंदा नारायण पाटील यांची अविस्मरणीय आठवण म्हणून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे। पाहुणे यांची मांदी आली या मंचकावरती पाहायला मिळते। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत, एखादं गुलमोहराचं झाड ज्या पद्धतीनं फळावं त्या पद्धतीनं सोनेरी पाहुण्यांची मांदी आली सध्याच्या घडीला या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळते। सर्वांचं वेलकम। 18 चेंडू 25 धावसंख्येचा पल्ला गाठायचा कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉइंट होतील बाबूशाह सर। रोशन सर बात करेंगे टीम का स्कोर देखिए 23 एक अच्छा शुरुआत। कल हम बात कर रहे थे जब अयूब शेख वहां पर चैंपियन बने भादवड़ की नाइट पर कि इस साल टीडीपी में जगन नाना की टीम में बड़ा अच्छा फाइनल जीत दिलाए थे, सीरीज भी बने थे। लेकिन आज देखिए टीम भी उनके सामने है नाना की, और अगला मैच भी उन्हें खेलना है जहाँ पर अच्छा फाइट रहेगा। यहाँ पर आईसा 11 टीम है, एक पनवेल रायगढ़ से देखिए बात करेंगे इंडी स्टेट तशरीफ रखा। ये चलिए भाई यहाँ पर रनों की बारिश हो रही है। यहाँ पर कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगती नहीं है, अब बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। ज्यावेळेस आयशा 11 क्रिकेट संघ वाघिलीवाडा मैदानात उतरेल ना, एनडी शेट यांच्याकडून बक्षिसांची आतषबाजी बघायला मिळेल। यापूर्वी समालोचकांना सुद्धा 2000 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। तो चलिए अगला मैच जो दोनों टीम मुकाबला खेलेंगे यहाँ से खास करके केडीएच वाघिलवाड़ा टीम और उसके साथ कासरगोड टीम देखिए बात करेंगे। आज पृथ्वी 11 के नाम से देखिए कासरगोड टीम खेलेंगे। केतन दादा तरे अगर आएंगे तो उनसे गुजारिश करना चाहूँगा, आइए तस्वीर देखिए वीआईपी डाइस पे हम देख सकते हैं इंडी सेट पाटिल सब हमेशा देखिए कमेंटेटर लीजिए, दर्शक लीजिए। केतन दादा भी निश्चित रूप से तस्वीर रख रहे हैं यहाँ पर, कुछ समय में तस्वीर रखें। दोनों टीम चलिए आपको सामने आना होगा, सामने से एंट्री करना होगा। और क्या देखिए बात करेंगे यहाँ पर बल्लेबाजी हो रहा है। रोशन सर 16 गेंद देखिए यहाँ से 20 की जरूरत है। और जिस टीम को देखिए हम स्पिनर की ताकत कहते हैं, व्हाइट का इजाफा श्रीलंका टीम माना जाता है। और खास करके देखिए बात करें स्कायरा 11 से आकाश दादा पाटिल से अच्छा रहा पहला मैच है, रामोटी टीम को बाहर निकाले। लेकिन से टारगेट भी देखिए अच्छा सेट किया था रोशन सर। बात करेंगे तो 48 रनों की टारगेट, ये कोई बुरा नहीं था जहाँ सेकंड मैच खेल रहे हो। लेकिन यहाँ पर बल्लेबाजी देखिए यहाँ से बड़ा खूबसूरत फील्डर थे वहां पर बन गए दर्शक है। और एक यहाँ से आता हुआ 58 की घटा केतन भामरे के बल्ले से 6 रन। प्रणित पाटील अगदी सीमा रेषे नजीक सज्ज असताना अगदी हनुमंत उडी त्याने लगावली। चांगला प्रयत्न होता आणि प्रयत्नवादी राहणं खूप गरजेचं असतं। मुझे तो लगता है अब मांडा टीम को आगे प्रवीण दादा मात्रे का शुक्र गुजार करना चाहिए, क्योंकि आपने 3 गेंद का पेनल्टी दी, हमारी टीम फायर हो गई भाई। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। अगली पेशकश आईवा कॅश साठी सन्माननीय एनडी शेठ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले। क्या बात है महागुरु सर, धन नहीं एक अच्छी मन की जरूरत होती है, और ये मन देखिए यहाँ से तो बाबूशाह इसके लिए बिल्कुल मन भी अपना माइंड विशाल होना चाहिए। चलिए यहाँ पर एनडी सेट पार्टी देखिए हमेशा देखें इनकी अनोखी अंदाज रहती है, बड़ा क्रिकेट से सच्चा प्यार। लेकिन मैच देखिए करीब आ गए हैं, 14 गेंद 7 की जरूरत है। माई आपका भी स्वागत है। माई हमेशा देखिए एनडी सेट राइट हैंड हमेशा देखिए बैलगाड़ी के सरिये से लेकर रेस से लेकर क्रिकेट में देखिए यहाँ से पाय ते ज्या दर्जाचे फडके येत आहेत, नौशाद आणि केतन यांच्यामध्ये चर्चा साधली जाते।
दोघांच्या चेहऱ्यावरती काहीच स्मित असे राहिले. ज्या पद्धतीने काहीसा दबाव होता तो प्रतिस्पर्धी संघावरती आता छेडला जातो, परंतु अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून टीम वाडेघरला आता मात्र कमबॅक साधणं हे मात्र गरजेचं असणार आहे. गोलंदाजांची पूर्णपणे जादुई गोलंदाजी इथे समर्पित करावी लागेल. चलिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए यहाँ से हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश से मिड ऑफ रखा गया है, लॉन्ग ऑफ खुला. यहाँ से देखिए बात करेंगे, मुझे लगता है नौसद अंसारी ने बात किया था केतस भामरे से कि पिछला मैच मैंने काम किया, इस मैच में आपको काम करना होगा. और भाग्य सुरते देखिए आपसे गुजारिश करना चाहेंगे थोड़ा जल्द से जल्द प्रवीण दादा से संपर्क करें. काय मसालेदार हे फटके खेळले जातात. अगदी बुंद्यात हा चेंडू सफर केला गेला, ज्या ठिकाणी केतनचा विचार केला 8 चेंडू मध्ये अगदी 38 धावा पटलावरती ज्याने लगावल्या. आपल्या वैयक्तिक खेळीच्या माध्यमातून विनिंग स्ट्रोक अगदी सामना इथे जिंकलाय टीम भूमी 11 मांडानं. चलिए नाना तो अब कहेंगे भाई भला ही हमारी टीम लेट आई थी, लेकिन अब देखिए ग्रेट यहाँ पर कितना जल्दी मैच को फिनिश किया. मागो तर सन्माननीय देवानंद पाटील निलजय आर्यन भगत नेहे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सिद्धू देखिए यहाँ पर कितने बड़े खिलाड़ी यहाँ हंस कर देखिए यहाँ पर उनके इनिंग की तारीफ की. अगदी 9 चेंडू 44 धावा 488 च्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू खेळला गेला. 9 चेंडू मध्ये 44 धावा. तर आता जी लढत झालेल्या लढतीमध्ये ते खऱ्या अर्थाने भूमी 11 मांडा क्रिकेट संघाने विजय संपादित केला. संघाने उपांत्य फेरी अर्थात सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. भूमी 11 मांडा क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने वाडेघर क्रिकेट संघ